न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते। मां कर्माणि न लिम्पन्ति मे कर्मफले स्पृहा न इति यः माम् अभिजानाति सः कर्मभिः न बध्यते। माम कर्माणि न लिम्पन्ति, कोणत्याही प्रकारची कर्म मला लिप्त करू शकत नाहीत. मे कर्मफले स्पृहा न, कोणत्याही कर्माच्या फलाविषयी माझ्या अंतकरणामध्ये इच्छा आकांक्षा स्पृहा नाही, तृष्णा नाही. इति अशा प्रकारे यह माम अभिजानाती, जो मला विशेषतः अर्थात आत्मत्वाने असं जो मला जाणतो, सहकर्मभिः न बध्यते, तो कोणत्याही कर्माच्या द्वारे बद्ध होत नाही, बांधल्या जात नाही. या प्रस्तुत प्रकरणामध्ये कर्म आणि ईश्वराचा विचार करत असताना प्रत्येकाला कर्माचंच फळ प्राप्त होतं आणि या कर्माचं फळ देण्यासाठी ईश्वर त्याला त्या कर्माचंच फळ देतो. भले ईश्वर फळ देतो, देण्यासाठी ईश्वर मानावा लागतो, पण तो कर्माचंच फळ देतो, स्वतंत्र तो स्वतः देत नाही. असा विचार, या समन्वयाचा विचार या प्रकरणामध्ये माऊलींनी सांगितलेला आहे. ईश्वर कसा आहे, वास्तविक पाहता स्वतः भगवंतानीच हे सांगितलेलं आहे की मी कसा आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, हे चतुर्वर्ण व्यवस्था माझ्याकडून निर्माण केल्या गेली. गुणकर्माच्या विभागाने या 4 वर्णांची मी संस्थापना केली. अहम तस्य माम तस्य कर्तारमपि अकर्तारम अव्ययम विद्धी, त्याचा मी जगताच्या दृष्टीने, उत्पत्तीच्या संगतीच्या दृष्टीने विचार केला तर मी त्याचा कर्ता आहे, पण वस्तुतः पाहिलं तर मी अकर्ताच आहे, अव्ययच आहे, असं तू समजून घे. याचा अर्थ ईश्वर हा स्वरूपाने पाहिलं तर ब्रह्मरूप आहे असं त्यानं स्वतः सांगितलेलं आहे. हे वाक्य त्याचीच आहे. माम अकर्तारम अव्ययम विद्धी, याचा अर्थ ईश्वर हा अकर्ता, अभोक्ता, अव्यय, असंग, निर्विकार, ब्रह्मरूप अशाच प्रकारचा आहे. हा संपूर्ण विचार आपण या प्रकरणाचा केलेला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा, जसा आपण कर्माचा थोडा विचार प्राधान्याने केला आणि ईश्वराचाही विचार केला. कर्माच्या विचारामध्ये कर्माचंच फळ भेटतं, हा विचार महत्त्वाचा आहे. आणि ईश्वर विचारामध्ये ईश्वर कर्माचंच फळ देतो. ईश्वर फळ देतो, पण आपल्याच कर्माचं फळ देतो, असा 2 प्रकारचा महत्त्वाचा विचार जसा केला, तसा या प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाचा विचार करणीय आहे. तो म्हणजे चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. पुढे सुद्धा कर्माचं लक्षण, कर्म, विकर्म आणि अकर्म यांचं लक्षण करत असताना विकर्म याचं लक्षण माऊलींनी केलेलं आहे की ही जे वर्णाश्रमाला उचित असणारं शास्त्रोक्त असं विशेष कर्म, त्याला विकर्म असं माऊलींनी म्हटलेलं आहे. आणि तेही ओळखावे निश्चित उपयोगीसी असं म्हटलेलं आहे. त्याचा उपयोग काय आहे, याच्यासह त्या कर्माचं ज्ञान आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. याचा अर्थ वर्णाश्रम व्यवस्थेलाही अत्यंत प्राधान्य आहे, कारण स्वतः ईश्वरानेच ही वर्णव्यवस्था निर्माण केलेली आहे. म्हणून जागतिक दृष्टिकोनातून, लोकव्यवहाराच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वर्णभेद संस्था जी आहे, जी वर्णव्यवस्था जी आहे, ती स्वतः भगवंतानेच निर्माण केलेली आहे. म्हणून या वर्णव्यवस्थेमध्ये चळढळ आपण विनाकारण करण्याचं काहीही कारण नाही. अलीकडे जरी या वर्णभेद व्यवस्थेला कोणी मानत नाही आताच्या काळामध्ये, पण ही व्यवस्था स्वतः भगवंतानेच निर्माण केलेली आहे. म्हणून याला स्वधर्म, स्वकर्म असं म्हटलंय. स्वे स्वे कर्मण्य अभिरतः संसिद्धीम लभते नरः. प्रत्येकाने आपलीच कर्म आपण केली पाहिजेत. अन्य पाठीमागे सुद्धा 3ऱ्या अध्यायामध्ये स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह, तिथे सुद्धा हाच विचार सांगितला आहे. स्वधर्म म्हणजे स्वकर्म, आपलंच कर्म करत असताना आपण आपल्याच कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. स्वधर्मे निधनम, निधन जरी आलं तरी ते सुद्धा श्रेय आहे. परधर्म म्हणजे दुसऱ्याचं कर्म, असा त्या ठिकाणी आहे. परधर्म म्हणजे दुसऱ्याचं कर्म. क्षत्रिय असेल तर ब्राह्मणाचं कर्म करणं, ब्राह्मण असेल तर क्षत्रियाचं त्यानं कर्म करणं, यालाच परधर्म असं म्हटलंय. हा परधर्म मात्र भयावह आहे, नरकाला घालणारा आहे. म्हणून आपल्याच कर्मामध्ये आपण राहिलं पाहिजे, असा हा वर्णभेद व्यवस्थेचा विचार स्वतः भगवंताने सांगितलेला आहे. कारण प्रत्येकजण त्या जातीमध्ये, वर्णामध्ये तेव्हाच जन्माला आलेला असतो की त्याचं काहीतरी पूर्वीचं तशा प्रकारचं कर्म असतं.
तशा प्रकारचा त्याचा स्वभाव असतो, स्वभावज अशा प्रकारचं ते कर्म आहे. म्हणून तो त्या जातीमध्ये, तो त्या वर्णामध्ये जन्माला आलेला असल्यामुळे त्याच वर्णानुसार जर तो कर्म करत राहील तरच हे जे आता ज्याला भ्रष्टाचार असं आपण म्हणतो, भ्रष्टाचार त्याचं कारणच हे आहे. ते भगवतपूज्यपाद शंकराचार्य एक आहेत आपल्या ह्या पीठाचे, गोवर्धन पीठाचे. त्यांचं एक क्लिप आहे छोटीशी. वर्णभेद व्यवस्थेविषयी त्यांनी फार सुंदर चिंतन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की शूद्रसुद्धा देशाच्या सीमेवर जाऊन त्या ठिकाणी युद्धासाठी त्याचीही निवड केल्या जायला लागली. मग शूद्राचे विचारच मुळामध्ये विचित्र असतात. शूद्र तो जातीतच त्या जन्माला आलेला आहे, म्हणून तिथं जर तो जाईल तर तो देशाला का विकणार नाही, तो देशाची हानीच का नाही करणार, असं होऊ शकतं. म्हणून कोणी कोणतं कर्म करावं हे सुद्धा भगवंताने अगोदरच व्यवस्था चालण्यासाठी ठरवून दिलेलं आहे. म्हणून प्रत्येकानं आपलीच कर्म केली पाहिजे. हे असं जर न केलं तर लोकव्यवहार, जगताची स्थिती हे सुद्धा व्यवस्थित राहणार नाही. म्हणून चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, ही चातुर्वर्णाची व्यवस्था स्वतः भगवत निर्मित आहे, म्हणून त्याचंही संरक्षण झालं पाहिजे. हा एक विचार या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि हे सगळं करत असताना ईश्वर हा या सर्व गोष्टींचा कर्ता असूनही स्वरूपाने अकर्ता आहे, असा तो आहे. कारण त्याचं असं आहे की माऊलींनी सांगितलं याची लागी, त्याचं कारण असं आहे की न माम कर्माणी लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. कोणत्याही कर्माचं कर्तृत्व ईश्वर आपल्या ठिकाणी घेत नाही. म्हणजे हे कर्म मी केलं असा अहंकार त्याच्या अंतःकरणामध्ये नसतो. मे कर्म फले स्पृहा न, त्याच्या अंतःकरणामध्ये कर्माच्या फलाविषयी स्पृहा नसते, म्हणून त्याला कोणतंही कर्म बद्ध करू शकत नाही. असा ईश्वर हा स्वरूपाने अकर्ता अव्यय आहे, असं जो मला जाणतो, कर्मविहीन स बध्यते, तो सुद्धा कर्मातून बांधल्या जात नाही, कर्माच्या द्वारे तो सुद्धा बद्ध होत नाही. याचा विचार आपण काल थोडासा पाहिला, भाष्याच्या आधारानं पाहिला. भाष्यामध्ये एक शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे, आत्मत्वेन यह माम अभिजानाति, असं भाष्यकार म्हणतात की असं जो ईश्वराला म्हणजे भगवंताला आत्मत्वाने जाणतो, आत्मत्वाने म्हणजे असा मीच आहे असं ईश्वराला जाणतो. ईश्वर काल आपण पाहिला कारणाचा विचार करत असताना प्रत्येकाच्या कारणाचा विचार प्रत्येक दर्शनाचा केला तर ते दर्शन आपल्याला त्या कारणापर्यंत घेऊन जातं. न्यायदर्शन परमाणूपर्यंतच घेऊन जाईल कारणाचा विचार केला तर. सांख्यदर्शन हे प्रकृतीपर्यंतच घेऊन जाईल. एवढ्याने काही कोणताही पुरुषार्थ सिद्ध होणार नाही साधकाला, मुमुक्षूला. पण वेदांत दर्शन किंवा संत दर्शन हे आपल्याला कारणाचा विचार करता करता ईश्वरापर्यंत घेऊन जातं. ईश्वरापर्यंत एकदा गेला की ईश्वर हा स्वरूपानं ब्रह्मच आहे, म्हणून जीव हा साधक हा स्वतःच्या स्वरूपापर्यंत जातो. ईश्वरापर्यंत गेला म्हणजे ईश्वराची त्याच्यावर कृपा होईल, ईश्वर त्याला ज्ञान देईल, कृपाळू आहे, दयाघन आहे आणि स्वरूपाने तो ब्रह्मरूप आहे. म्हणून हे दर्शन आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जातं, म्हणून ते अत्यंत महत्त्वाचं आहे. असा हा ईश्वर विचार करत असताना जेव्हा साधकाला ईश्वराचं स्वरूप असं यथार्थ रीतीने कळतं की ईश्वर हा करूनही अकर्ता आहे, असं ईश्वराचं स्वरूप ज्याला कळालं, निश्चितच तो ईश्वराशी अभिन्न स्वरूपाला प्राप्त झाला असा याचा अर्थ होतो. कारण ईश्वराचं स्वरूप कळणं म्हणजेच ईश्वर हा ब्रह्मरूप आहे असं कळणं, ईश्वरानं कोणतीही कर्म करून तो लिप्त झाला नाही असं कळणं, याचा अर्थ ईश्वर हा ब्रह्मरूप आहे, अकर्ता आहे, अभोक्ता आहे असं कळणं. याचा अर्थ असा होतो की त्यानं त्या ईश्वराला आत्मत्वाने ओळखलेलं आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूपाने ओळखलेलं आहे, आपल्या स्वरूपानं ओळखलेलं आहे. कारण ईश्वर असा आहे, तर मग याचा अर्थ असा होतो की तो त्या ईश्वराहून वेगळा असू शकत नाही. तोची मी हे स्वभावता आधीचे आहे, म्हणून त्या ईश्वराहून तो वेगळा राहत नाही. ईश्वर स्वरूपाशी, ब्रह्मस्वरूपाशी तो एकरूप अशा प्रकारचा होतो. म्हणून इथे माम यह अभिजानाती, असं जो मला जाणतो म्हणजे आत्मत्वाने जाणतो. कारण काय माहिती आहे का, ईश्वराचं स्वरूप कळलं ना, जीवाचं कामच संपलं. ईश्वरालाच समजून घ्यायचं आहे. ईश्वराचं एकदा यथार्थ ज्ञान झालं, ईश्वर काय करतो, कारण आहे ना तो. कारणाचं एकदा ज्ञान झालं की कार्याचं संपूर्ण ज्ञान होणारच आहे, संपूर्ण जगाचं ज्ञान होऊन जाईल. ईश्वर कळला म्हणजे वैश्वानर कळला, ईश्वर कळला म्हणजे वैश्वानर कळला, समष्टी स्थूल शरीर अभिमानी कळला, समष्टी सूक्ष्म शरीर अभिमानी हिरण्यगर्भ कळाला, समष्टी कारण शरीर अभिमानी ईश्वर कळाला. ईश्वर कळलं म्हणजे सगळं जग कळलं, जग कसं आहे हे समजलं. ईश्वर कळला म्हणजे जगामध्येच तो आहे, जगातच तो आहे. ईश्वराचं स्वरूप कळलं म्हणजे काय कळलं, श्रुती माता सांगते की ईश्वरानं सगळं जगत निर्माण केलं हे त्याला कळलं.
हे सगळं जगत निर्माण करून जगतामध्ये तो ईश्वरच प्रविष्ट झाला आहे हे त्याला कळलेलं आहे. ईश्वर कळला म्हणजे असं त्याला सगळं ईश्वराविषयी जेवढं काय ते सगळं कळलं त्याला. ईश्वर असा जगामध्ये प्रविष्ट झाला हे कळलं. याचा अर्थ असा की ईश्वर जगामध्ये जीवरूपाने अनेन जीवेन आत्मना अनुप्रवेश हा ईश्वरच जीवरूपाने प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये तो प्रगट झाला. जीवाच्या रूपाने तोच अभिव्यक्त झालेला आहे असं झालं हे त्याला कळलेलं आहे. याचा अर्थ जीवाला हे कळलं की माझं मुळातलं जर स्वरूप पाहिलं तर मी ईश्वर स्वरूप आहे. मीच ईश्वर होतो आणि मीच ईश्वर अनेक जीवांच्या रूपानं प्रगट झालेलो आहे हे त्याला कळलं. असं ईश्वराचं स्वरूप त्याला कळलं. कारण उपनिषदांमध्ये हा विचार खूप विस्ताराने सांगितलेला आहे की सुरुवातीला सदैव सौम्येदमग्र आसीत एकमेवाद्वितीयम, एकमेवाद्वितीय असं परमात्म तत्वच प्रलया काळामध्ये एकटंच एक होतं, कोणताही पदार्थ नव्हता. तद्धेदम तरी अव्याकृतम आसीत, पूर्वी हे सगळं अव्याकृत होतं, म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्याकरण म्हणजे हे स्पष्टीकरण हे व्यक्त अशा प्रकारचे पदार्थ कोणतेच नव्हते, केवळ अव्याकृत अशा प्रकारचा परमात्मा होता. मग नामरूपे व्याकरवाणी, त्यानं सगळे नामरूप अभिव्यक्त केले, प्रगट केले. आणि मग ह्या नामरूपांमध्ये सत्तारूपाने, स्फूर्तिरूपाने आणि जीवाच्या रूपाने त्यांच्यामध्ये ईश्वरानंच प्रवेश केला. हे असं ईश्वराच्या विषयी सगळं ज्ञान झालं. याचा अर्थ काय? या जीवाचंही मूळ जर पाहिलं, कारण जर पाहिलं, जीवाचं स्वरूप जर पाहिलं तर ममई वांशो जीवलोके असं आहे. तिथूनच ही सगळी जीवरूपी किरणं आलेली आहेत. मूळ सूर्य तर ईश्वरच आहे, पण जीवाचं मूळ स्वरूप हे ईश्वरच आहे. जीव हा मूलतः ईश्वर स्वरूपच आहे आणि ईश्वर ब्रह्मरूप आहे असं यथार्थता आहे. म्हणून ज्याला असं ईश्वराचं स्वरूप कळालं तो ईश्वराशी अभिन्न झाला, ईश्वर रूप अशा प्रकारचा झाला. तोच ईश्वर मी आहे अशा प्रकारचं ज्ञान त्याला झालं. मी ईश्वर आहे याचा अर्थ असा की तत्वमसी महावाक्याचाही वाच्यार्थाने अर्थ असा होतो की जीव ईश्वर आहे. तत् म्हणजे ईश्वर, त्वम म्हणजे जीव, अशी म्हणजे आहे. जीव ईश्वर आहे असा अर्थ होतो. आणि त्याचा अर्थ करत असताना लक्षणेने केला. जीव ईश्वर रूप आहे याचा अर्थ जीवाची उपाधी बाधित करा, ईश्वराची उपाधी बाधित करा. अवशिष्ट चैतन्य जे भाग आहे ते एक रूप आहे असं त्याला ज्ञान होतं. म्हणून जीव ईश्वर रूप होतो याचा अर्थ जीव हा ब्रह्मरूप आहे असं त्याला ज्ञान होतं. म्हणून ईश्वर हा तो जीव हा ब्रह्मरूप अशा प्रकारचा होऊन जातो. ज्याला ईश्वराचं यथार्थ ज्ञान झालं, आत्मत्वाने झालं, असं ईश्वराचं स्वरूप तर हे माझंच स्वरूप आहे असा मीच पूर्वी होतो असं अभिन्नत्वाने ईश्वराचं ज्ञान झाल्यानंतर तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. आणि जो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला त्याला कसल्याही प्रकारचं कर्मबद्ध करू शकत नाही असं सांगितलं. म्हणून इतिमाम यह अभिजानाती, असं जो मला जाणतो, अभिन्नत्वाने जाणतो, माझ्या स्वरूपाशी तो अगोदर मूलतः प्राप्त होतो, सहकर्मविही न बद्धते, कारण तो ब्रह्मालाच प्राप्त झाला. यावर माऊलींनी एकच ओवी लिहिलेली आहे. हे मजचे स्तव झाले परी म्या नाही काही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. हे संपूर्ण ज्ञानेश्वरीचं म्हणा किंवा संपूर्ण संतांचं वाङ्मयाचं हे सार आहे, एकाच ओवीमध्ये सांगितलेलं आहे. हे मजची स्तव झाले, ईश्वर म्हणतो, अगोदर ईश्वराकडे ओवीचा अर्थ लावा. हे ईश्वर म्हणतो की हे माझ्यापासून सगळं झालं, निर्माण झालं. वर्णभेद व्यवस्था असेल, जगताची उत्पत्ती असेल, तुम्हाला जी प्रतीती येत असेल, हे सगळं माझ्याच अधिष्ठानावर सगळं हे चाललेलं आहे. परी म्या नाही काही केले, परंतु हे मात्र मी काहीच स्वतःहून मी काही केलंय, काहीतरी क्रियावान मी झालो आणि त्यापासून मला काहीतरी करायचं होतं, निर्माण प्रयोजन मला होतं असं नाही. परी म्या नाही काही केले, हे मात्र काहीही मी केलं म्हणजे वस्तुतः मी केलं असं नाही. ऐसे जेणे जाणितले, असं ज्यानं जाणलं म्हणजे मला असं ज्यानं जाणलं तो सुटला गा, तो सुद्धा त्या कर्मातून, त्याच्या कर्मातून तो सुद्धा सुटलेला आहे. म्हणजे सुटतो म्हणजे मुक्त होतो, कर्मबंधनातून तो सुद्धा मुक्त होतो. आता या ओवीचा अर्थ करत असताना ईश्वर जर असा आहे, एवढा मोठा त्याचा वारदाना, एवढं मोठं कर्म त्याचं असूनही जर तो असंग निर्विकार राहू शकतो, तर जीवाचं स्वरूप जीवाला हे सहजच कळू शकतं की ईश्वर असा आहे, तर मग एवढं सगळं करून मी तरी का संग करता भोगता व्हावं, मी तरी का याचा कर्तृत्व माझ्या ठिकाणी तरी कसं काय असणं शक्य आहे. हे सगळं जर ईश्वरामुळे झालंय याचा अर्थ काय, मी असंग निर्विकार आहे. बघा थोडासा महत्वाचा विचार आहे, सहज मनामध्ये आलं म्हणून सांगतो. आता खरा जर विचार केला ना तर जीव इतका असंग निर्विकार आहे की तो काहीच वस्तुतः करतही नाही आणि पाहतही नाही. जीवाचं स्वरूप आहे ना जो का त्यो आहे, प्रत्येकाचं स्वरूप असंच जो का त्यो आहे. का आहे फक्त ईश्वर समजून घ्या.
फक्त ईश्वराचं ज्ञान करून घ्या असं म्हटलं ना, इति माम यह अभिजानाति, ईश्वराला समजून घ्या. फक्त जीवाचं ज्ञान जाऊ द्या, जीवा आपण कोण आहे काय नाही थोडंसं बाजूला ठेवून द्या. फक्त ईश्वर काय करतो, ईश्वराचं काम काय, ईश्वराचं स्वरूप काय, ईश्वराचं लक्षण काय, सगळं ईश्वराविषयी जेवढं काही आपल्याला मिळेल तेवढं समजून घ्यायचा प्रयत्न करा. तेवढं जर आपण केलं समजा तर काय होतं, तर फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची महत्त्वाची, की जगामध्ये जेवढा व्यवहार चाललाय तो कोण करतोय, ईश्वर करतोय. तस्य कर्तारमपि माम, एवढं अगोदर समजून घ्या. हे सगळं कोण करतोय, ईश्वर करतोय. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या कोणत्याही क्रिया होत असतील, प्रत्येक जगातली क्रिया कोणतीही क्रिया असो, अगदी प्रत्येक जड वस्तूची क्रिया, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, ही सुद्धा त्याची सत्ता आहे. म्हणजे प्रत्येक जडातल्या जड पदार्थाच्या क्रियेपासून तर आपल्या स्वतःच्या जीवाच्या प्रत्येक मानसिक क्रियेपर्यंत प्रत्येक क्रिया जर त्याच्यामुळे होत असेल तर आपण असंग निर्विकारच राहिलो ना. आपल्याकडून काहीच नाही ना होत. याचा अर्थ काय, आपण विनाकारण कर्तृत्व घ्यायचं काय कारण आहे. सगळ्या गोष्टी जर तोच करतोय, मग तो आता बद्ध झाला का मुक्त झाला माहीत नाही, त्याच्याशिवाय सोडून द्या समजा विषय. तो तर सांगितलाच विषय, अकर्तारम अव्ययम विद्धी. ह्या सगळ्या गोष्टी जर तो करतोय, त्याच्यामुळे जर सगळं होतंय, तर जीवाचं कर्तृत्व शून्य राहिलं ना खाली. मी करणारा कोणीच नाही ना. याचा अर्थ स्वतःच्या ठिकाणी मग मी कोण आहे एवढं तर कळू शकतं त्या जीवाला. हे सगळं करणारा जर ईश्वर आहे तर मग हे करणारा मी नाही. करणारा मी नाही. मग माझ्याकडून एखादी क्रिया झाली, आता मला एवढं कळलं की ही क्रिया कुणामुळे झाली, ईश्वरामुळे झाली. याचा अर्थ मी कसा राहिलो, असंगच राहिलो ना. हे सगळं ईश्वरानं केलं एवढं समजून घ्या. ईश्वरानं सगळं केलं. हे आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना, एवढं समजून घ्या. त्याच्यामुळे सगळं झालेलं आहे हे. आपण कसे राहिलो, कर्तृत्व आपल्याकडे आलं का, इथंच सगळा घोटाळा झालेला आहे. कर्तृत्व आपण घेतलं म्हणून आपण कर्माच्या बंधनामध्ये प्राप्त झालो. हे कर्तृत्व देऊन टाका त्या ईश्वराला. तो ईश्वर बद्ध होऊ नाही तर मुक्त होऊ तिकडं. त्याच्याशी काय घेणं देणं नाही. आपण मोकळे व्हा. तो कधीच बद्ध होणार नाही. तो स्वरूपानं ब्रह्मरूपच आहे. त्याच्याकडे देऊन टाका हे कर्तृत्व. त्याच्यामुळे होतंय ना तुझंच सगळं आहे. मग हे आपण कसं, आम्ही करता आहोत, हे मी काही केलं नाही आहे ना. मजची स्तव म्या नाही काही केले असं समजून घ्या. हे त्यानं सगळं केलं आहे एवढं जरी कळलं ना जीवाला, तरी तो कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. कारण प्रत्येक क्रिया त्याच्याच सत्तेवर चालली, त्याच्यामुळेच होते. पण आपल्याकडं कर्तृत्व घेण्याचं काहीच कारण नाही आणि घेऊन काही उपयोगही नाही. झाला तर दुःखच प्राप्त होणार आहे. म्हणून कोणतंही कर्तृत्व जीवाकडं राहत नाही जर ईश्वर कळला तर. म्हणून म्हटलं इति माम यह अभिजानाति. असं ज्याला ईश्वराचं स्वरूप कळालं तो सुद्धा कर्मबंधनातून मुक्तच होतो. कारण तो सुद्धा करता होणार नाही, तो सुद्धा भोगता होणार नाही. हे मजची स्तव झाले. हे भगवंतापासून परमात्म्यापासून सगळं झालेलं आहे. परी म्या नाही काही केले, परंतु मी काहीच केलं नाही. वास्तविक पाहता त्याच्यावर हे सगळं भासतं आहे की प्रत्येकाचं स्वरूप आहे. हे ओवी प्रत्येकानं जर आपल्याकडे लावली तर असंच आहे ते. कारण जीव काय ईश्वर काय स्वरूपतः मूलतः दोघे एकच आहेत. स्वरूपानं पहिले हे एक रूपच होते. तिथूनच मग उत्पत्तीच्या कालामध्ये हे तो ईश्वरच भिन्न भिन्न जीवांच्या आपल्या सर्वांच्या रूपानं प्रतिबिंब रूपानं तो वेगवेगळा झाला. मूलतः जीव हा ईश्वर रूपच आहे. त्यामुळे त्याचं हे सगळं वर्णन आहे म्हणजे आपलंच वर्णन आहे. म्हणून असं प्रत्येकानं जर जाणून घेतलं तर तो असंग निर्विकार जशास तसा नित्य राहील. हे मजची स्तव झाले. माझ्या अधिष्ठान स्वरूपावर सगळ्या ह्या क्रिया होत आहेत, कारण त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. म्हणून जर काही झालं असेल, दिसलं असेल, भासला असेल, होत असेल काही क्रिया, तर हे सगळं काही करे बोले कल्पे, न बोले न करे न कल्पे, हे दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसो. असं मूळ स्वरूप आहे आपलं. म्हणून अशा मूळ स्वरूपामध्ये राहून ज्यानं समजून घेतलं की या स्वरूपावर ह्या क्रिया किंवा क्रियेचा अभाव, हे सगळ्या गोष्टी तिथं होत आहेत, परंतु ते माझं जे नित्य स्वरूप आहे ते मात्र काहीच करत नाही. परी म्या नाही काही केले. ते असंग निर्विकार व्यापक आहे. आयशे जेणे जाणितले, असं ज्यानं जाणलं, समजून घेतलं, आपल्या स्वरूपाला ज्यानं असं जाणून घेतलं, तो सुटला गा. तो या कर्मबंधनातून सुटला, मुक्त झाला. आणि अशा प्रकारचं समजून ईश्वर असा आहे असं ईश्वराच्या विषयीचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं की ईश्वर असा आहे, कोणतंही कर्म करूनही तो अकर्ताच आहे, असं ईश्वराचं ज्ञान प्राप्त करून घेऊन असं ईश्वराला ओळखून, पूर्वीच्या मुमुक्षूंनी सुद्धा असंच कर्म केलं होतं. म्हणून आत्तासुद्धा ज्याला मोक्षाची इच्छा असेल त्यानं असंच कर्म केलं पाहिजे असं या श्लोकामध्ये सांगतायत. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः
कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् एवं ज्ञात्वा पूर्वैरपि मुमुक्षुभिः तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् एवं ज्ञात्वा पूर्वैः अपि मुमुक्षुभिः कर्म कृतं तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं कर्म एव कुरु एवं ज्ञात्वा असं जाणून म्हणजे माम या शब्दाचा इथं अध्यार आहे. वरच्या श्लोकामध्ये जो माम शब्द आला इति माम यह अभिजानाति तो माम शब्द इथं पुन्हा घ्यायचा. एवं माम ज्ञात्वा अशा प्रकारे मला जाणून, कारण माऊलींनी पुढं असं म्हटलंय ऐशिया माते जाणूनी माते अशा मला समजून घेऊन असं माऊलींनी व्याख्या केली. म्हणून माम शब्दाचा अध्यार या ठिकाणी एवं माम ज्ञात्वा असं मला जाणून. असं जाणून म्हणजे न माम कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा ईश्वराला कोणतेही कर्म बद्ध करू शकत नाहीत असं जाणून असा ईश्वर आहे, नित्यमुक्त आहे ईश्वर, ब्रह्मरूप आहे असं ईश्वराविषयी ज्ञान संपादन करून घेऊन पूर्वैही अपि मुमुक्षुभिः कर्म कृतम पूर्वीच्याही मुमुक्षूंनी कर्म केलेलं आहे. असंच कर्म केलेलं आहे की अगोदर कर्म याचा अर्थ असा होतो एवं ज्ञात्वा हे लेबंताव्य या ठिकाणी त्वांताव्य वापरलंय. कर्म करत असताना सुद्धा अगोदर आपण ईश्वराला समजून घेतलं पाहिजे आणि मग कर्म केलं पाहिजे. कर्मयोगाच्याही अगोदर ईश्वर विचार आहे. ईश्वराला अगोदर जाणलंच पाहिजे मगच कर्म केलं पाहिजे आणि असंच मुमुक्षूंनी कर्म केलेलं आहे. म्हणून एवं ज्ञात्वा असं समजून घ्यावं आधी ईश्वराला की ईश्वर असा आहे आणि मग मुमुक्षूंनी कर्म केलं. जे निष्काम कर्मयोग ज्याला म्हणतात त्या कर्मयोगाचं अनुष्ठान त्यांनी केलं आणि मग ते सर्व कर्म त्यांनी ईश्वराला समर्पित केलं. कारण ह्या सर्व कर्माचा करता तो आहे, वरवर पाहता करता तो आहे असं त्यांनी समजून घेतलं असल्यामुळे याचं कर्तृत्व त्यांनी ईश्वराला देऊन टाकलं आणि स्वतः मात्र असंग राहिले. पूर्वैही अपि मुमुक्षुभिः कर्म कृतम पूर्वीच्याही मुमुक्षूंनी असंच कर्म केलं. म्हणून तू सुद्धा तस्मात म्हणून त्वम तू सुद्धा पूर्वैही पूर्वकृतम कर्म पूर्वतरम कृतम कर्मैव कुरु पूर्वीच्या मुमुक्षूंनी केलेलं पूर्वतरम म्हणजे पूर्वीच्या लोकांनी जसं केलं तसं, कृतम पूर्वतरम कृतम पूर्वीच्या लोकांनी जसं कर्म केलं परंपरेने आलेलं पूर्वतर असलेलं. पूर्वतर पूर्वतम हे तरपतम प्रत्यय होतात म्हणजे खूप पूर्वीचं अनादी काळापासून आलेलं पूर्वीचं असलेलं असं ते कर्म आहे, परंपरागत कर्म आहे. ते कर्मच कुरु तेच कर्म तू सुद्धा कर, तुला केलं पाहिजे. भाष्यकाराने यावर असं थोडंसं चिंतन केलेलं आहे की कर्मैव कुरु इथं एव काराने काय कर्म केलंच पाहिजे. कर्माचा आग्रह धरता येत तिथं भगवंत. याचा अर्थ असा की जर तुला मोक्ष प्राप्त झाला नसेल तर मोक्षासाठी कर असा अर्थ, आणि जर मोक्ष प्राप्त झालेला असेल तर लोकसंग्रहासाठी कर. पण कर्मैव कुरु तो एव का थोडा पुढे घ्या, कर्म कुरु एव कर्म करच तुला कर्म करावंच लागेल. म्हणजे स्वधर्माचं पालन स्वकर्म सध्या जे तुला युद्ध करणं प्राप्त आहे हे तुला केलंच पाहिजे. जर स्वतःला मी मुक्त आहे मला आता काय कर्माची गरज आहे असं म्हणशील तर असं म्हणू नको. लोकसंग्रहासाठी तुला कर्म करावं लागेल जनकाधिकांप्रमाणे असं भाष्यकारांनी सरळ शब्द वापरले. आणि जर तुला मोक्ष प्राप्त झाला नसेल तर अंतकरणाच्या शुद्धीसाठी म्हणून तुला कर्म करावंच लागेल. पण कोणत्याही कालामध्ये तुला कर्म करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यदि अनात्मज्ञ जरी आत्मज्ञान झालं नसेल तर आत्मशुद्ध्यर्थम आत्मशुद्धीसाठी अंतकरणाच्या शुद्धीसाठी कर्म कर. आणि तत्वविच्छेद जर तत्ववेत्ता असेल तर लोकसंग्रहार्थम लोकसंग्रहासाठी कर्म कर असं भाष्यकारांनी म्हटलं. जनकादिभिः पूर्वतरम कृतम न अधुनातनम कृतम निर्वर्तितम म्हणजे आत्ता जसे लोक कर्म करतात तसं कर्म करू नको, पूर्वीच्या लोकांनी जसं कर्म केलं तसं कर. इथं हेही महत्त्वाचा विषय. पूर्वीच्या लोकांनी कसं कर्म केलं, शास्त्रोक्त कर्म केलं, यथार्थ शास्त्रविहित असं कर्म केलं, निष्काम बुद्धीने कर्म केलं, कर्तृत्वाचा अहंकार सोडून कर्म केलं. इदानींतन अधुनातन आताचे जे लोक आहेत आधुनिक लोक आहेत हे मात्र शास्त्रोक्त कर्म करत नाहीत,
अहंकार सोडून कर्म करत नाहीत, फलाची आसक्ती धरून कर्म करतात. असं कर्म मात्र तू करू नको, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैहि पूर्वतरम कृतम. मागील मुमुक्षु जे होते तेही ऐशिया जाणूनी माते, कर्मे केली समजते धनुर्धरा. मागील मुमुक्षु जे होते, मागचे जे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे मुमुक्षु होते, मोक्षाचे इच्छुक होते, ज्यांना मोक्षाची इच्छा होती, तेही ऐशिया माते जाणूनी, त्यांनी अशा प्रकारच्या मला जाणून घेऊनच समजते कर्मे केली धनुर्धरा. हे धनुर्धारी अर्जुना, सगळी कर्म मग त्यांनी केली, पण कधी ऐशिया माते जाणूनी, अशा मला जाणून घेऊन, म्हणजे सगळी कर्म करूनही मी अकर्ता भोगता राहतो, असा मी ईश्वर आहे, असं ईश्वराचं स्वरूप ओळखून मग पूर्वीच्या मुमुक्षूंनी कर्म केलं. परिते बीजे जैसी दग्धली, नुगवतीची पेरेली, तैशी कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू. ही जी कर्म आहेत ती कशी झाली? मोक्षाला कारण झाली, त्यांना मोक्षप्राप्तीसाठी ती कारण ठरली, हेतू ठरली. कशी ठरली त्यासाठी उदाहरण दिलंय. परी परंतु जैसी दग्धली बीजे, ज्याप्रमाणे जाळलेली बी पेरिली नुगवतीची, पेरली असतासुद्धा ते उगवत नाहीत, तैशी, आता ते शब्द खाली घ्यायचा, तैशी ते कर्मेची, ते सगळी कर्मच आहेत, परितया मोक्ष हेतू झाले, परंतु त्या मुमुक्षूंना मोक्षासाठी कारण झाली, मोक्षप्राप्तीसाठी कारण झाले. जैसी दग्धली बीजे, माऊलींचं हे वैशिष्ट्य आहे. दग्धली, पेरेली, असं वाटतं हे भूतकाळातली क्रियापद आहेत, पण तसं नाही. तर हे सतीसप्तमीची क्रियापद आहेत. दग्धली म्हणजे जाळली असता, पेरेली पेरली असता, अशा प्रकारचे वाक्यप्रयोग आहेत माऊलींचे. जाळलेली दग्धली बीजे, जाळलेली बीज, पेरिली नुगवतीची, पेरली असता सुद्धा उगवतच नाहीत, कारण ती जाळलेली बीज आहेत. ते फक्त काय, बीज भाजूनी केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही, बीज भाजूनी केलेलं आहे. तसं ते जाळलेलं बी फक्त खाण्याच्या कामाचं असतं, ते पेरण्याच्या कामाचं नाही, त्यापासून पुन्हा काय उत्पन्न होत नाही. तसं हे जाळलेलं बी आहे, हे जसं उगवत नाही, तसं कर्तृत्वाचा अहंकार आणि फलाची आसक्ती सोडून केलेलं कर्म म्हणजे ते जाळलेल्या बियासारखं कर्म आहे, त्यापासून पाप पुण्याची उत्पत्ती होत नाही. आणि म्हणून ती कर्म ही मोक्षाला कारण ठरली, अंतकरणाच्या शुद्धीसाठी कारण ठरली आणि त्याद्वारे मोक्षाला कारण ठरली. कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू. कर्मेची परी असं म्हणत असताना वास्तविक पाहता सहजासहजी कर्म ही मोक्षाला कारण ठरणारी अशी होतच नाहीत. कुठंतरी थोडासा अहंकार राहतोच, निष्काम कर्माचा का होईना मी करता आहे असं वाटायला लागतं. आम्ही निष्काम कर्म करतो, कधी कधी फलाची आसक्ती सुटते पण कर्तृत्व सुटत नाही. फलाची अपेक्षा नाही हो आम्हाला काय, याचा अर्थ याचाच अभिमान आहे, म्हणजे कर्तृत्व आहे. कर्तृत्वाचा अहंकार अंतकरणातून सहजासहजी जात नाही. कुठेतरी अहंकार राहिला की ती मग मोक्षाच्या, त्याला काय म्हणतात, मोक्षाच्या दृष्टीनं तिकडे ते जातच नाही, मोक्ष मार्गासाठी कारण होत नाही. ते मोक्ष मार्गाचं कर्म वेगळंच आहे. त्यात थोडाही अहंकार नसेल आणि थोडीही आसक्ती नसेल तर ते मोक्ष मार्गाच्या उपयोगीचं कर्म होतं. आणि जर ते थोडाही अहंकार राहिला तर ते मोक्ष मार्ग त्या कर्माला स्वीकारतच नाही, ते आमच्या कामाचं नाही म्हणतात, ते लगेच सोडून देतं, ते मोक्षाच्या उपयोगाचं होतच नाही. कुठेतरी मग त्याच्या अंतकरणामध्ये अहंकार असल्यामुळे त्याला ते पुण्याच्या उपयोगाचं होईल, त्याला पुण्य निर्माण होईल, अनेक लोकांतराला जाता येईल, पण मोक्ष मार्गा मात्र ते कर्म उपयोगाचं होत नाही. म्हणून ते मोक्षाला हेतू होणारं कर्म होणं म्हणजे पूर्णपणाने निरहंकार वृत्तीने आणि फलासक्ती रहित होऊन केलेलं कर्म असणं, तरच ते मोक्षाला हेतू होतं. म्हणून असं म्हटलं, तैशी कर्मेची, ती कर्मच आहेत परंतु त्याला मोक्षाला हेतू झाली. याचा अर्थ हेही सुचवलंय की अशी कर्म होणं, मोक्षाला कारण ठरणारी कर्म आपल्याकडून होणं एवढं सहजासहजी शक्य नाही, एवढं सोपं नाही, पूर्णपणे निरहंकार व्हावं लागेल. येथ आणि काही एक अर्जुना, हे कर्म विवंचना, आपुलिये साडे सज्ञाना योग्यो नोहे. हे अर्जुना, येथ आणि काही एक, अर्जुना या ठिकाणी आणखीही एक गोष्ट अत्यंत समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे कर्म विवंचना, ही जी कर्माची विवंचना आहे, म्हणजे कर्माचा हा जो विचार आहे तो सज्ञाना आपुलिये चाडे योग्य नोहे. जे सज्ञान आहेत म्हणजे मोठे मोठे जे विवेकी आहेत, ज्ञानवान आहेत, मोठे मोठे शास्त्रज्ञ आहेत, पंडित आहेत, अशा लोकांना सुद्धा त्यांच्या इच्छेस योग्य नाही हा कर्मविचार.
म्हणजे त्यांनी इच्छा जरी केली तरीसुद्धा ह्या कर्माचा विचार करणं त्यांनाही शक्य होत नाही. म्हणजे आपल्या बुद्धीनं असा अर्थ या ठिकाणी आपुलिये चाडे मोठ्या मोठ्या सज्ञानांनी सुद्धा आपल्या बुद्धीनं या कर्माचा विचार करायला जर प्रवृत्त झाले तर त्यांनासुद्धा या कर्माचा विचार करणं शक्य होत नाही. याच्यासाठी शास्त्रविहितच मार्गाचा अवलंब करावा लागेल. अन्यथा मोठ्यांना सुद्धा या कर्माचं तत्त्व कळणं हे अत्यंत गहन आहे, कठीण आहे. असं हे कर्म आहे. असं आता या पुढच्या श्लोकाचं हे अवतरण आहे. येथ अनेकही एक अर्जुना हे जे आहे हे पुढच्या श्लोकाची अवतरणाची ओवी आहे. हे जे कर्माची विवंचना आहे, विचार आहे, हा विचार आपल्या बुद्धीनं जाणून घेण्यासाठी आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नव्हे, सज्ञानाला सुद्धा योग्य होत नाही, कळत नाही. असा हा कर्माचा गहन विचार आहे. असं या पुढच्या आता 2 श्लोकामध्ये कर्माचं जे तत्व आहे ते अत्यंत गहन आहे हे सांगतायत. किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. किम कर्मेति तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. किम कर्म इति कवयः अपि अत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. किम कर्म किम अकर्म इत्यत्र कवयः अपि मोहिताः ते तत्कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अशुभात् मोक्षसे. किम कर्म म्हणजे काय, किम अकर्म म्हणजे काय आहे. इत्यत्र याविषयी कवयः अपि मोहिताः मोठे मोठे कवी आहेत, म्हणजे जे क्रांतदर्शी आहेत, जे मोठे मोठे ज्ञानी विवेकी आहेत, सज्ञान आहेत, ते सुद्धा मोहित झाले. माऊलींनी म्हटलंय ते गोंधळून गेले. त्यांनासुद्धा कळलं नाही कर्म कशाला म्हणावं, अकर्म कशाला म्हणावं. तत्कर्म ते प्रवक्ष्यामी, तेच कर्म मी आता तुला सांगतो. यज्ञात्वा अशुभात मोक्षसे, की ज्याला जाणलं असता तू या अशुभ अशा संसारापासून, बंधनापासून मुक्त होशील. अशा प्रकारचं कर्माचं तत्व तेच मी तुला आता सांगणार आहे. किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः. कवयः म्हणजे मेधाविनः, मोठे मोठे बुद्धिमान असणारे पुरुष, ते सुद्धा मोहित झाले. म्हणून तेच कर्म काय आहे त्या कर्माचं तत्व कळणं कठीण असल्यामुळे ते स्वतः मी तुला सांगतो की जे कर्मतत्व समजलं असता अशुभात मोक्षसे, अशुभातून तू मुक्त होशील. कर्म म्हणिपे ते कवन अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. कर्म म्हणजे काय, कर्म म्हणिपे ते कवन, कर्म कशाला म्हटलं जातं, अथवा अकर्मा काय लक्षण, अकर्माचं लक्षण काय आहे. ऐसे विचारिता, असा विचार करत असताना विचक्षण गुंफोनी ठेले. विचक्षण असं म्हटलंय माऊलींनी. कवयः या पदाचं व्याख्यान आहे. मोठे मोठे कवी म्हणजे आत्ताचे कवी नाही, कवी म्हणजे क्रांतदर्शिनः कवयः असं म्हटलंय. ज्यांना या जगताच्याही अतीत असलेलं, जगताच्या आत असलेलं जे तत्व, ब्रह्मतत्व, तेही ज्यांना समजतं त्यांना खरं कवी असं म्हटलेलं आहे. कवीम पुराण मनुष्या सितार, भगवंताला एक कवी असं म्हटलंय. विचक्षण, इथं कवी शब्दाचा अर्थ आहे विचक्षण, म्हणजे मोठे मोठे ज्ञाते, चिकित्सक, विचारवंत, शहाणे, सज्ञान, त्यांना इथं कवी असं म्हटलंय. असे कवीसुद्धा गुंफोनी ठेले, गुंफून गेले म्हणजे गोंधळून गेले. त्यांनाही कर्म अकर्माचं तत्व कळलं नाही. जैसे का कुडे नाणे खऱ्याचेने सारिखेपणे डोळ्याचेही देखणे संशयी घाली. जैसे का, ज्याप्रमाणे, कुडे नाणे, एखादं नाणं आहे ते खोटं आहे, पण खऱ्याचेने सारिखेपणे, खऱ्याच्या सारखं भासलं, खऱ्यासारखं भासलं. खऱ्याचेने सारिखेपणे म्हणजे खऱ्यासारखं भासलं. वास्तविक पाहता आहे खोटं, पण ते खरं आहे असं वाटायला लागलं. तसं हे कर्माचं तत्व आहे. डोळ्याचेही देखणे संशयी घाली. डोळ्याचं पाहणं, वास्तविक पाहता इंद्रिय, चक्षुरेंद्रिय हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी आहे, प्रत्यक्ष ज्ञान ते करून देतं, पण तरीसुद्धा कधी कधी डोळ्याचं पाहणं सुद्धा संशयात घालणारं होतं. पुरुषो वा काय, स्थाणुर्वा पुरुषो वा, या ठिकाणी स्थाणू आहे का पुरुष आहे असा संशय झालाच ना. डोळ्याने पाहिलं तरी संशय झाला. म्हणजे नेत्रेंद्रिय असलं म्हणजे यथार्थच ज्ञान करून देईल असंही नाही. कधी कधी संशय घालणारं नेत्रेंद्रिय सुद्धा होतं हे सांगायचं. वास्तविक पाहता नेत्रेंद्रिय आहे, प्रत्यक्ष ज्ञान व्हायला पाहिजे त्यानं,
पण कधी कधी नेत्रेंद्रियसुद्धा संशय घालून देतं, संशय प्राप्त करून देतं. रज्जू आहे का सर्प आहे, संशय पडतोच. तसं कर्मच आहे ते खोटं नाणं आहे. नाणं खोटं आहे, म्हणजे चांगला चिकित्सक आहे, ते खरं आहे का खोटं आहे हा ओळखणारा आहे, पण तरीसुद्धा असा जाणणाराही ती बघूया आहे ना. आणखी एक, चालती आहे चालती आहे मार्गो सांडे, पारखी आहे आखरे पडे, राहटी माझी न घडे काही काही, असं होतं. पारखी आहे आखरे पडे, पारखा आहे, रत्न पारखी आहे चांगला, पण तो सुद्धा कधी कधी खोट्या नाण्यालाच खरं समजून बसू शकतो, असंही कधी कधी होऊ शकतं. हे जसं होतं त्याप्रमाणे या कर्माला ओळखत असताना कधी कधी अंतःकरणामध्ये भ्रम निर्माण होतो. कर्मालाच अकर्म, अकर्मालाच कर्म असं विरुद्ध रूपाने जाणलं जातं. मोठ्या मोठ्यांकडून अशा प्रकारची चूक होते. पहिलं खांब का पुरुष, ऐसा निश्चय नाही एक, परी नेनो आलोक दिसत असे. परी नेनो आलोक दिसत असे, काहीतरी आलोक प्रकाश, काहीतरी निर्विकल्प त्याला ज्ञान असं म्हटलंय, काहीतरी आहे असं ज्ञान तर झालेलं आहे, पण खांब आहे का पुरुष आहे यथार्थ मात्र कळलं नाही, असं होतं. तसं इथे सुद्धा कर्म म्हणावं याला का विकर्म म्हणावं का अकर्म म्हणावं हे मात्र लक्षात येत नाही. पण काहीतरी कर्म कुठल्या तरी प्रकारचं आहे, या विचारामध्ये मोठे मोठे सज्ञानसुद्धा गोंधळून गेले. कर्माचा विचार यथार्थ रूपाने त्यांनाही कळला नाही. तैसे नैष्कर्म्य तेचेनी भ्रमे, गिवसी जत आहाती कर्मे, जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकती. त्याप्रमाणे नैष्कर्म्यतेचेनी भ्रमे, आम्ही नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त झालो असं भ्रमाने त्यांना वाटलं. भ्रमे शब्द पुढे वापरला. वास्तविक नैष्कर्म्य स्थितीला नाही प्राप्त झाले, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ असं झालं नाही. पण आम्ही निष्काम झालो, नैष्कर्म्य अवस्थेला ब्रह्मभाव अवस्थेला आम्ही प्राप्त झालो, आणि याचाच त्यांना भ्रम झाला. इथंच अहंकार अडकून बसला. आणि त्यामुळे मग गिवसिजता आहाती कर्मे, ते सुद्धा कर्माकडून सापडले गेले, कर्मात सापडले. ते सुद्धा जे कोण आहेत ते, जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकते, जो आपल्या मनसंकल्पाने दुसरी नवीन प्रतिसृष्टीसुद्धा उत्पन्न करू शकतात, असे मोठे मोठे म्हणजे ऋषीमुनींकडं अंगुल निर्देश आहे, विश्वामित्रांसारख्यांकडं, की जे दुजी सृष्टीसुद्धा करू शकतात. असे पुरुषसुद्धा कर्मामध्ये शेवटी अडकून बसले. तपश्चर्या हजारो वर्ष करून नैष्कर्म्य अवस्थेला आम्ही प्राप्त झालो अशा प्रकारच्या भ्रमातच राहिले. यथार्थता तिथं नव्हती, पण आम्ही झालो, आता आम्ही निष्कर्म अवस्थेला प्राप्त झालो असं त्यांना भ्रमाने वाटायला लागलं. आणि म्हणून ते सुद्धा कर्मामध्ये अडकून पडले शेवटी. गिवसिजत आहाती कर्मे, जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकते, जे दुसरी सृष्टीसुद्धा मनसंकल्पातून आपल्या करू शकतात, अशा प्रकारचे सुद्धा या कर्मामध्ये सापडलेले आहेत. म्हणून कवयः अपि अत्र मोहिताः, मोठे मोठे कवीसुद्धा या ठिकाणी मोहित झाले. वाचुनी मूर्खाची गोठी कायसी, येथ मोहले गा क्रांतदर्शी, म्हणून आता तेची पर्येसी सांगेन तुझं. वाचुनी यांना सोडून याशिवाय असा विचार केला तर मूर्खाची गोठी कायसी, सामान्य लोकांचा काय विचार करता, येथ मोहले गा काय क्रांतदर्शी असं जर असेल, किंवा ऐशे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले असं जर असेल, किंवा दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकते तेही कर्मे गिवसिजत आहाती असं असेल, तर मूर्खाची गोठी कायसी. सामान्य मूर्ख जे अज्ञानी लोक आहेत, ज्यांना काहीच कळत नाही, त्यांची तर गोष्टच काय विचारता. येथ मोहले गा क्रांतदर्शी, मोठे मोठे क्रांतदर्शी कवी आहेत, या जगताच्या अतीत क्रांत आहे ना, अतिक्रमण करून ज्यांना परमात्म तत्व काय आहे याच्यासाठी जे निघालेले आहेत, असे सज्ञान शास्त्रज्ञ, ते सुद्धा मोहले गा, त्यांनाही जर मोह पडला तर मूर्खाची गोठी कायसी, सामान्य पुरुषाची त्या ठिकाणी गोष्टच काय, ते तर पूर्णपणाने या अकर्मामध्ये सापडलेलेच आहेत. म्हणून आता त्याची पर्ययसे सांगेन तुझं. म्हणून आता अर्जुना त्या कर्माविषयीच तू ऐक, तुझं सांगेन तुला मी ते कर्म अकर्म विकर्म म्हणजे काय ते स्वतः मी सांगतो. इथं भाष्यकारांनी याचं अवतर देताना असं फार सुंदर म्हटलंय, कर्माविषयी कर्म केलं पाहिजे. पूर्वही पूर्वतरम कृतम कर्म कुरु, असं भगवंताने सांगितलं की पूर्वीच्यानी जसं कर्म केलं तसं कर्म कर. अर्जुन म्हटला की देवा, त्यांनी केलं जसं केलं किंवा त्यांनी केलं म्हणून मी करायचं, असं करण्यापेक्षा तू सांगितलं म्हणून मी करतो ना, सरळ गोष्ट आहे. त्यांचं कशाला विनाकारण मला तू सांगतो.
तू सांगतो ना स्वतः इथं मला, कर्मचेत कर्तव्यम त्वद्वचनादेव करोमी. तू कर म्हणतोयस म्हणून मी करायला तयार आहे ना, त्यांचं कशाला नाव सांगतो? पूर्वीच्या मुमुक्षूंनी कर्म केलं म्हणून तू कर्म कर, असं तू का म्हणतो? असं जर म्हणशील तर भगवंतानं असं म्हटलंय, महद वैषम्यम कर्मणी. कर्मामध्ये अत्यंत विषमता आहे. वैषम्यम, अत्यंत वैषम्य आहे, विषमता आलेली आहे. कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, मोठ्या मोठ्यांनाही या गोष्टी कळत नाहीत, म्हणून त्यांना हे कळणं शक्य होत नाही. म्हणून हे कर्म कसं आहे हे आधी चांगलं समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून पूर्वीच्या मुमुक्षूंनी जसं समजून घेतलं तसं समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी जसं केलं तसं तू कर्म कर, असा विचार या ठिकाणी सांगितला. आता या श्लोकामध्ये सांगतायत की कर्म हे अत्यंत कठीण आहे, मोठ्या मोठ्यांनाही कळत नाही. म्हणून कर्म, अकर्म आणि विकर्म यांचं तत्त्व हे भगवंताच्या मुखातून ऐकलं पाहिजे. स्वतः ईश्वर या ठिकाणी सांगतोय. म्हणून आता तो या कर्माचं काय तत्त्व आहे ते सांगणार आहेत या श्लोकामध्ये, तेच या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात कर्माची गती ही अत्यंत गहन आहे. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्मणः हि कर्मणः अपि बोद्धव्यं. कर्मणः स्वरूपम अशा या शब्दाचा अध्याहार करायचा. कर्मणः स्वरूपम, कर्माचं काय स्वरूप आहे ते ओळखलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. च विकर्मणः बोद्धव्यम, विकर्म म्हणजे काय त्याचंही स्वरूप जाणलं पाहिजे. अकर्मणः च बोद्धव्यम, अकर्माचं काय स्वरूप आहे तेही जाणलं पाहिजे. कारण गहना कर्मणः गती ही गहना, कर्माची गती स्वरूप हे अत्यंत गहन आहे. गती म्हणजे तत्व, कर्माचं तत्व, याथात्म्य यथार्थ स्वरूप हे कळणं अत्यंत कठीण अशा प्रकारचं आहे. म्हणून कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी कर्मणः, विकर्मणः आणि अकर्मणः अशी 3 पदं आलीत. म्हणजे कर्म, विकर्म आणि अकर्म यांची लक्षणं किंवा यांचा विचार करत असताना कर्म म्हणजे काय कळलं पाहिजे. पण कर्म आणि अकर्म आणि विकर्म यांचा अर्थ भाष्यकारांनी आणि स्वतः माऊलींनी थोडा वेगळ्या प्रकारचा केलेला आहे. हा विचार पूजनीय घुले बाबा नेहमी पाठामध्ये सांगायचे. भाष्यकारांनी केलेला कर्म, अकर्म, विकर्माची व्याख्या आणि स्वतः माऊलींनी कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय यांच्या काय व्याख्या केल्या, यात कसा बदल आहे, कर्म कशाला म्हटलं बुवा आचार्यांनी, माऊलींनी कशाला कर्म म्हटलं, असं ते विस्तारानं पाठामध्ये सांगायचे. तर इथं कर्म म्हणजे काय, भाष्यकारांनी सुरुवातीला काय सांगितलं ते आपण बघू. भाष्यकार म्हणतात कर्मणः शास्त्रविहितस्य कर्मणः, शास्त्रविहित जे कर्म आहे त्याला कर्म असं भाष्यकारांनी म्हटलंय. शास्त्राने सांगितलेलं कर्म त्याला कर्म असं म्हणतात. नंतर काय विकर्मणः, विकर्म म्हणजे काय, प्रतिषिद्धस्य विकर्मणः, प्रतिषिद्ध त्याला विकर्म असं म्हटलंय. म्हणजे काय, कर्म विकर्म, कर्म शास्त्रविहित असेल तर विकर्म म्हणजे विरुद्ध कर्म, शास्त्र निषिद्ध अशा प्रकारचं कर्म त्याला विकर्म असं म्हणतात भाष्यकार. आणि अकर्म म्हणजे तूष्णीम भावस्य अकर्मणः, तूष्णीम भाव म्हणजे तूष्णी अवस्थेला प्राप्त होणं, शास्त्र विहितही कर्म करायचं नाही, शास्त्र निषिद्धही कर्म करायचं नाही, तूष्णीम अवस्थेला शांत बसून राहणं याला अकर्म असं भाष्यकारांनी म्हटलेलं आहे. आणि माऊलींनी मात्र या कर्माच्या व्याख्या थोड्या वेगळ्या केल्या. कर्म म्हणजे काय, माऊली म्हणतात कर्म शब्दाचा अर्थ होतो जेने विश्वाकारू संभवे, त्याच्यामुळे सगळ्या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे त्याला कर्म असं माऊलींनी म्हटलंय. विकर्म म्हणजे काय, जे शास्त्र विहित कर्म आहे त्याला माऊलींनी विशेष कर्म असं म्हणून शास्त्र विहित कर्म म्हणून त्याला विकर्म असं म्हटलेलं आहे. आणि अकर्म म्हणजे शास्त्र निषिद्ध कर्माला माऊली अकर्म असं म्हणतात. म्हणजे भाष्यकारांनी कर्म म्हणजे शास्त्रविहित कर्म असं मानलं तर भगवान ज्ञानोबाराय कर्म म्हणजे जगाच्या उत्पत्तीला कारण ठरणारं जे त्याला कर्म असं म्हणतात असं व्याख्या करतात. विकर्माचं लक्षण करताना भाष्यकार म्हणतात विकर्म म्हणजे शास्त्र निषिद्ध कर्म, तर ज्ञानोबाराय म्हणतात विशेष काय विकर्म म्हणजे शास्त्र विहित कर्म, अशी विरोधी व्याख्या आहे. आणि अकर्म म्हणजे भाष्यकार म्हणतात तूष्णीम भाव,
म्हणजे अकर्म, तर माऊली म्हणतात अकर्म म्हणजे निषिद्ध कर्म. असे प्रत्येकाच्या वेगळ्या व्याख्या माऊलींनी केलेल्या आहेत. आणि असं हे जे कर्म कारण काय, त्याचं उत्तर काय, भाष्यकारांनी असं लक्षण केलं आणि ज्ञानोबरायांनी असं लक्षण केलं. का बरं असं? गहना कर्मणो गती. कर्माची गतीच कळणं काय गहन आहे, कठीण आहे. म्हणजे ज्याला जे पटेल त्यानं ते घ्यावं अशा प्रकारचा विचार आहे. काय भाष्यकारांनी केला म्हणजे चुकीचं आहे असं नाही, माऊलींनी केला म्हणजेच बरोबर आहे किंवा चुकीचं आहे असं नाही. दोघेही वेदांतदर्शीच आहेत, यथार्थदर्शीच आहेत. म्हणून त्यांनी दोघांनी केलेले विचार, त्यांच्या विचारानं कोणी जाईल तर तिथंच जाणार आहे, या विचाराने जाईल तर तिथंच जाणार आहे. फक्त वेगवेगळे प्रक्रियेमध्ये, याला प्रक्रिया भेद म्हणतात. फक्त सिद्धांत मात्र शेवटी एकच आहे. कारण कर्माची गतीच अशी आहे, कधी त्या कर्माला शास्त्रविहित कर्म म्हटल्या जाईल तर त्याच कर्माला कधी माऊलीने सांगितल्याप्रमाणे सृष्टीच्या उत्पत्तीला कारण ठरणारं कर्म असंही लक्षण केलं जाईल प्रसंगानुसार. पण कर्माची गतीच तशी आहे, प्रसंगानुसार कर्माचं स्वरूप बदलत राहतं. एकच कर्म आहे, पूर्वीच्या काळामध्ये केलं ते वेगळं फळ दिलं, आता केलं त्याचं फळ वेगळंच मिळालं. कर्म तेच आहे, त्याचं फळ बदललं, परिणाम बदलला, असं होतं. प्रसंगानुसार कर्माचं स्वरूप हे भिन्न भिन्न अशा प्रकारचं होत जातं. ज्याला भाष्यकार कर्म असं म्हणतात त्यालाच एका प्रसंगामध्ये चिंतन करत असताना एखाद्या प्रसंगी त्यालाच माऊलींची व्याख्या त्या कर्माच्या ठिकाणी बसू शकते. म्हणून हे कर्माचं अशा प्रकारचं स्वरूप आहे. कोणत्याही व्याख्या घेतल्या तरी चांगलंच आहे. गहना कर्मणो गती, ही कर्माची गती अत्यंत गहन आहे. काय कर्माचं गहनत्व? गहन शब्दाचा अर्थ होतो दुर्बोधत्व, म्हणजे न कळणं, कळण्यास कठीण असणं, त्याला म्हणायचं गहन. कर्माचं स्वरूपच अत्यंत गहन आहे. याचा अर्थ असा की प्रसंगतः कालतः कर्माचं स्वरूप कळणं हे कठीण आहे. फलतः विचार केला तरीही कर्माचं स्वरूप कळणं कठीण आहे. कर्म कधी कोणतं घडलं आणि कोणत्या कर्माचं कोणतं फल कधी प्राप्त होईल सांगता येत नाही. म्हणून कर्माचं स्वरूप, कर्माचं फल, कर्माची प्रक्रिया, कर्माचा तो प्रसंग, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्या कर्माचं म्हणजे स्वरूप स्पष्ट होणं हे कठीण आहे. एकच कर्म आहे पण त्या कर्माचं फल भिन्न भिन्न अशाही प्रकारचं होऊ शकतं. पहिली गोष्ट तर अशी आहे की कर्माचं, कोणत्या कर्माचं कसं फल प्राप्त होईल सांगता येत नाही. कधी चांगलं करायला गेला त्याचं फल वाईट होऊ शकतं, कधी वाईट कर्म करायला गेला तर फल चांगलं मिळू शकतं. याला म्हणायचं गहना कर्मणो गती. कर्माची गती अत्यंत गहन आहे, कळू शकत नाही काय त्याचं फल कसं सिद्ध होईल, प्राप्त होईल पुढे सांगता येत नाही. पहिली गोष्ट तर अशी आहे की कोणतंच कर्म फल दिल्याशिवाय चुकत नाही. जरी आपल्याकडून कितीही शास्त्रविहित कर्म घडलं पण थोडंही शास्त्रनिषिद्ध कर्म घडलं की जे आपल्याला माहिती सुद्धा नाही, ते सुद्धा कर्म आपल्याला फल दिल्याशिवाय सुटत नाही. हेच कर्माचं गहनत्व आहे. मोठ्या मोठ्यांना हे कर्माचं गहनत्व लक्षात नाही आलं. त्या ह्याच्यामध्ये कथा आलेली आहे पहा. भीष्माचार्यांच्या विषयी अशीच कथा आलेली आहे की ज्यावेळी भीष्माचार्य 42 दिवस त्या शरपंजरी पडले. भगवंताला विचारलं त्यांनी एक दिवस की माझ्यासारखा आयुष्यभर ज्याने तुमची सेवा केली, तुमचं चिंतन केलं, असा असणारा मी, पण मलाही 42 दिवस या शरपंजरी राहावं लागलं, हे हाल भोगावे लागले, काय कारण असावं? तेव्हा भगवंताने सांगितलं की तुम्हीच आठवा म्हणे, पाठीमागे कुठेतरी काही कर्म केलं असेल. तेव्हा भीष्माचार्यांनी अनेक जन्मांचं स्मरण केलं पाठीमागच्या, त्यांना शेवटी सुचलं नाही. भगवंत म्हणले आणखी आठवा, आणखी पाठीमागचे काही जन्म आठवा. अनेक जन्म गेल्यानंतर पूर्वीच्या कितीतरी जन्माच्या पूर्वी त्यांनी एका रस्त्याने चालत असताना एका सरड्याला बाणावर तो असा रस्त्यामध्ये उन्हामध्ये ते तरफडत होता, तर त्या सरड्याला उचलून त्या बाणाच्या टोकाने असं उचलून सावलीत फेकण्यासाठी त्याने असं फेकलं, तर तो सरडा तिथं कुपाटीवर पडला, एका काटेरी त्या कुपाटीवर पडला आणि त्यामुळे तो काही 42 क्षण तरफडत त्या काट्याने तो मेला. म्हणून 42 दिवस यांना शरपंजरी पडावं लागलं. गहना कर्मणो गतीही, असं कर्माचं स्वरूप. कधी काय त्याच्याकडून होईल, म्हणजे चांगलं करायला गेलं कर्माचं वाईट प्राप्त झालं. धर्मांच्या विषयी सुद्धा अशीच कथा आलेली आहे. धर्मराज जेव्हा स्वर्गारोहण करण्यासाठी निघाले तेव्हा हे सगळे पांडव तर अलीकडेच पडले. जात असताना नरकाच्या दिशेने त्यांना जावं लागलं, मध्येच नरक लागला आणि तिथं नरकाच्या जवळ गेल्यावर त्या नरकामध्ये दुर्योधन दिसला धर्मराजाला आणि तो त्या कुंभपाक नावाचा नरक आहे, त्या कुंभामध्ये तो असा तरफडत होता तो दुर्योधन.
धर्मराजाने पाहिलं आणि धावत गेले. त्याने हात दिला दुर्योधनाला, पण त्याने मात्र खाली बुडी दिली. काय काय लाजेने मुख बुडी दिली कुंभ पाके दुर्योधने, दावीना लाजेने मुख धर्मा. लाजला तो की ज्यांना आयुष्यभर मी त्रास दिला, मारण्याचा प्रयत्न केला, आणि तो आता मला नरकातून काढण्यासाठी येतोय मला, म्हणून तो लाजला शेवटी. आणि त्यानं त्या कुंभामध्ये पुन्हा आणखी बुडी दिली. काढण्यासाठी धर्मराजाने पुन्हा त्या कुंभामध्ये असा आपला हात बुडवला, तर तो बुडा आणखी खाली गेला, तो मात्र वर आला नाही. पण हे सगळं दृश्य पाहून तो जो यमाचा जो कोणी सेवक असेल तो हसायला लागला. तो हसल्यानंतर धर्मराजाने विचारलं, म्हणे का हसतोस, का हसतोस सांग. असं विचारलं असेल, का हसला सांग. त्याने सांगितलं काय नाही, म्हटले असाच हसलो. नाही म्हटले सांग का हसला का. त्याने सांगितलं की म्हटले शेवटी तुम्हाला सुद्धा कोपरा इतका का होईना, पण तुमचा सुद्धा हात नरकामध्ये गेलाच म्हणे. काहीतरी तुमच्याकडूनही घडलं असेल. काय घडलं सांग म्हणे माझ्याकडून. मला असं म्हणतो, अरे काढण्यासाठी मी हात बुडवला होता दुर्योधनाला, माझा भाऊ आहे तो, मला पाप केलं असं म्हणतो. काय पाप केलं सांग. ते म्हटले काहीतरी केलं असेल, मला एवढं काही माहीत नाही, पण तुम्ही निश्चित काहीतरी केलंय, पापच केलं असेल, त्यामुळे कोपरा इतका का होईना तुमचा हात नरकात शेवटी गेलाच. धर्मराज शेवटी यांचं भांडण यमराजाकडे गेलं. यमराजाला विचारलं धर्मराजाने जाऊन, म्हणे सांगा मी कोणतं पाप केलं होतं. हे म्हणतात की मी पाप केलंय. धर्मराजा त्या यमराजानं शेवटी सांगितलं यमाने की म्हणे तुम्ही सुद्धा थोडंसं पाप केलंच होतं म्हणे, तुमच्याकडून घडलं, नकळत पाप घडलं. कसं पाप घडलं, तर ते ज्यावेळेस यज्ञ केला होता राजसूय नावाचा यज्ञ, त्यावेळेस त्या यज्ञामध्ये अनेक लोकांना त्यांनी दान धर्म हे करत होते. ते दान देत असताना धर्मराजाने हा कोण समोरचा व्यक्ती आहे हे न समजून घेता एका कोळ्याला दान दिलं, काही द्रव्य दान दिलं, धन दिलं, द्रव्य दान केलं. त्या कोळ्याने त्या पैशाचं जाळं घेतलं आणि जाळं घेऊन अनेक मासे पकडले आणि त्या माशांना मारलं. त्याचं पाप ह्यांना लागलं इकडं. का द्रव्य पात्र विचारून असं म्हटलंय. द्रव्य दान करत असताना पात्राचा विचार केला पाहिजे, पण हा विचार न दान करणं हे कर्मच आहे ना, पण न कळत कर्म घडलं. हे दान करणं हे पुण्याचं काम आहे ना. चांगलं कर्म करायला गेले पण मात्र शेवटी ते वाईट फल देणारं झालं. गहना कर्मणो गती, अशी कर्माची गती अत्यंत गहन अशा प्रकारची आहे. कोणतं फल कधी प्राप्त होईल कसं होईल सांगता येत नाही. कुठेतरी एक कथा मी अशी ऐकली होती बा, की एक साधू तपश्चर्या करत बसलेले होते आणि त्या ठिकाणाहून एक दुर्जन जायला, आपलं सज्जन पुरुष जायला लागला. अनेक वर्षापासून तो पाहत होता की या ठिकाणी एक साधू आहे, ऋषी आहे, उभं राहून या ठिकाणी ते तपश्चर्या करतायत, यांचे पाय दुखत असतील, म्हणून त्या सज्जन पुरुषाने थोडेसे त्या पायाला तेल वगैरे लावलं आणि तो तेल लावून ते पाय चेपायला लागला. त्यानं पाय चेपले, थोडा वेळ तो निघून गेला. पण झालं असं की त्या पायांना तेल लावून चेपल्यामुळे त्या ठिकाणी मुंग्या आल्या आणि त्या मुंग्यांनी त्या पायाला त्या चावायला लागल्या. आता साधूला त्रास झाला आणि साधू त्या तपश्चर्येतून त्याची तपश्चर्या भंग झाली, ध्यानातून बाहेर आले त्या मुंग्या चावल्यामुळे. आता आणि तितक्याच वेळेमध्ये पुन्हा ते झाल्यामुळे काही काळाने त्या ठिकाणी पुन्हा एक दुर्जन जाऊ लागला, वाईट माणसं, वाईट लोक जाऊ लागले. तर त्यांनी तिथं बसून एक साधूचे त्या ठिकाणी बसून तिथंच बसून त्यांनी ऊस खाल्ला आणि ऊस खाऊन त्याचे जे पाचट वगैरे त्या पायाजवळ टाकले, हेटाळणी करण्यासाठी त्या पायावर टाकले जवळ पायाच्या. त्या सगळ्या मुंग्या त्या पाचटाकडे आल्या, म्हणजे मुंग्या चावण्याचं बंद झालं. काय, सज्जनानं चांगली क्रिया केली होती पण फल मात्र वाईट झालं. का, साधूला दुःख झालं, त्यामुळे वाईट फलाची प्राप्ती झाली. आणि या दुर्जनांनी हेटाळणी करण्यासाठी त्या ठिकाणी पाचट टाकलं तर मुंग्या चावण्याचं बंद झालं, म्हणून यांना पुण्य लागलं. एकाला पाप लागलं चांगलं कर्म करूनही, आणि एकाला पुण्य लागलं वाईट कर्म करूनही. असं कर्माची गती अत्यंत गहन अशा प्रकारची सांगितली. कोणत्या कर्माचं कसं फळ प्राप्त होईल हे सांगता येत नाही. असं हे कर्माचं स्वरूप कळणं, गती कळणं अत्यंत कठीण आहे. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेने विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. कर्म म्हणजे स्वभावे, जेने विश्वाकारू संभवे. ह्या ओवीचं चिंतन करणं थोडंसं अत्यंत महत्त्वाचं आहे. कर्माचं हे लक्षण काही वेगळंच माऊलींनी केलेलं आहे. कोणीच असं लक्षण कर्माचं केलं नाही. कर्म म्हणजे काय, आता ह्या स्वभावी शब्दाचा अन्वय 2-3 प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो आपण अर्थ समजण्यासाठी.
कर्म म्हणजे जेने स्वभावे विश्वाकारू संभवे, ते कर्म आधी सम्यक जाणावे लागे, असा सरळ अन्वय होतो. कर्म म्हणजे ज्या स्वभावाने हा संपूर्ण विश्वाकार उत्पन्न होतो त्या स्वभावाला कर्म असं म्हणतात, असा सरळ अर्थ झाला. याचा अर्थ कर्म हे विश्वाकार संभवण्यासाठी, उत्पन्न होण्यासाठी कारण ठरणारं आहे, एका स्वभावानं कारण ठरणारं आहे. असा एक स्वभाव, त्याला कर्म असं माऊलींनी म्हटलेलं आहे. हा कोणता स्वभाव आहे? स्वभाव म्हणजे याचा अर्थ होतो की कर्माचे जे संस्कार असतात त्यालाच स्वभाव असा शब्द आहे. स्वभाव म्हणजे कर्माचे संस्कार. आपल्या स्वभावाने आपण जे कर्म करतो किंवा प्रकृती, स्वभाव, संस्कार, अनादी पूर्वजन्मात केलेले कर्माचे संस्कार, त्याला स्वभाव अशा प्रकारचा शब्द येतो. कर्म म्हणजे ज्या कर्माच्या ज्या संस्कारामुळे हा संपूर्ण विश्वाकार उत्पन्न झाला अशा संस्कारांना कर्म असं म्हणतात, असं कर्माचं लक्षण आहे. किंवा स्वभावी याचा अर्थ करत असताना स्वाभाविकपणाने कर्म म्हणजे स्वाभावी जैने स्वभावे विश्वाकारू संभवे. स्वाभाविकपणाने कर्म याचा विचार केला तर स्वाभाविक कर्म म्हणजे स्वभावतः कर्माचा विचार असा आहे की जेने विश्वाकारू संभवे, की ज्याच्यामुळे संपूर्ण हा विश्वाकार उत्पन्न होतो. कोणताही दोन्हीकडे शब्द घ्या, स्वाभाविक शब्दाचा अर्थ संस्कार असा घ्या किंवा स्वाभाविकपणाने सहज पाहिलं तर असा, स्वभावे तरी स्वभावतः पाहिलं तर कर्म म्हणजे जेने विश्वाकारू संभवे, त्याच्यामुळे संपूर्ण विश्वाकार उत्पन्न होतो, त्याला कर्म असं म्हणतात. स्वाभाविक शब्दाचा अन्वय कुणीकडे घ्या, पण शेवटी ज्याच्यामुळे विश्वाकार संभवतो त्याला कर्म असं म्हणतात. एवढी तर व्याख्या निश्चितच आहे. याचा अर्थ असा होतो की ज्याच्यामुळे जगताची संपूर्ण निर्मिती झाली त्याला कर्म असं म्हणतात, अशी व्याख्या माऊलींनी कर्माची केलेली आहे. काय कारण आहे अशी व्याख्या करण्याची? त्याचं कारण आपण थोडंसं कालच पाहिलं होतं. जगताच्या उत्पत्तीला कर्म हे सगळ्यांनीच कारण मानलेलं आहे, प्रत्येकाने कारण मानलेलं आहे. आपण कारणाचा विचार करत असताना काल केला, अनेक दर्शनांचा विचार केला. मुख्य उपादान कारण प्रत्येकाने वेगळी मानलेत, पण निमित्त कारणतः पाहिलं तर सगळ्यांनी कर्माचा विचार केला आहे, प्रत्येकाने कर्माचा विचार आहे. सांख्यांनी सुद्धा प्रकृती कारणवाद जरी मानला असला तरी सुद्धा प्रकृतीमध्ये जेव्हा क्षोभ निर्माण होतो, एक प्रकृतीची साम्य अवस्था सांगितली. प्रलय काळामध्ये प्रकृती ही समान असते, तिन्ही गुण समान असतात, सत्व रज तम, ते असे एकमेकामध्ये कमी जास्त होत नाहीत, समान असते. पण त्या प्रकृतीच्या गुणामध्ये क्षोभ निर्माण व्हायला लागतो. कमी जास्त जेव्हा ते गुण होतात, सत्वगुण वाढला, रजगुण तमगुण कमी झाले, असं जेव्हा कमी अधिक होतात त्यावेळी सृष्टीची उत्पत्ती व्हायला लागते. जो गुण वाढला त्या गुणानुसार ती सृष्टी उत्पन्न होते. मग सत्वगुणापासून ज्ञानेंद्रिय होतात, कर्मेंद्रिय होतात, मन बुद्धी होतात, तमगुणापासून पंचतन मात्रा होतात वगैरे, अशी प्रक्रिया सांगितली गुण कमी अधिक झाले की. पण प्रश्न विचारला त्यांना की प्रलय काळामध्ये साम्यावस्था असते प्रकृतीची, आणि मग सृष्टी काळामध्ये सृष्टी उत्पन्न होत असताना त्या काळामध्ये या प्रकृतीच्या गुणामध्ये कमी अधिकपणा कुणामुळे झाला? पुरुष तर असंग निर्विकार मानता तुम्ही, आहे का नाही? ईश्वर तर मानतच नाही तुम्ही. मग त्या प्रकृतीच्या गुणामध्ये कमी अधिकपणा कुणामुळे झाला? तर सांख्यांचं उत्तर आहे की त्या ठिकाणी समष्टी प्रारब्ध कर्म त्या प्रकृतीच्या गुणांना प्रवृत्त करतं, ते गुण कमी अधिक व्हायला कारण ठरतं. निमित्त कारण मानलं कर्म. सांख्यांनी सुद्धा शेवटी कर्माचा विचार त्यांना मानावाच लागला. न्यायवैशेषिकांचा विचार केला, योगाचं तेच आहे सांख्यांनी जे मानलं ते. न्यायदर्शनांनी आणि असं मानलं की परमाणूपासून जरी जगत उत्पन्न होत असलं, उपादान कारण जरी परमाणू असले तरीसुद्धा त्यांनी सुद्धा नैयायिकांनी अनेक निमित्त कारणं मानलेली आहेत. 9 निमित्त कारणं मानलेत त्यांनी प्रत्येक कार्याच्या उत्पत्तीसाठी. ईशः तज्ज्ञान यत्नेच्छा कालो दृष्टम, म्हणजे काल अदृष्टम, अदृष्ट सुद्धा कारण मानलेलं आहे. म्हणजे या परमाणूपासून जगत उत्पन्न होण्यासाठी कर्मसुद्धा कारण नैयायिकांनी सुद्धा मानलं. हे नैयायिक सुद्धा प्रारब्ध कर्माला जगताच्या कारणाकडे निमित्त कारण म्हणून मानतात, अदृष्ट कर्म. वैशेषिकांनी सुद्धा ईश्वर मानला नाही, पण अदृष्ट कर्म हे निमित्त कारण मानलेलंच आहे वैशेषिकांनी सुद्धा. मीमांसकांनी सुद्धा कर्म कारण मानलेलंच आहे, त्यांनी सुद्धा ईश्वर मानला नाही, पण कर्मामुळेच सगळं जगत उत्पन्न झालं, त्यांनी कर्माचं कारणवाद मानलेला आहे. त्यांचा तर विशेष कर्मवाद आहे. त्या ज्यावेळेस मंडन मिश्रांचं भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी खंडन केलं, खंडन करण्यासाठी निघाले, त्यावेळेस त्या ह्याच्या ग्रंथामध्ये एक छोटीशी कथा आलेली आहे. शांकर दिग्विजय नावाचा विद्यारण्य स्वामींचा ग्रंथ आहे.
त्या ग्रंथामध्ये ही कथा आलेली आहे की ज्यावेळी भगवत पूज्यपाद खंडन करण्यासाठी निघाले मंडन मिश्रांच्या घरी, त्या गावात आले. त्या गावाच्या बाजूला त्या ठिकाणी काही स्त्रिया धुणं धुत होत्या. तर त्या स्त्रियांना विचारलं मंडन मिश्रांचं घर कोणतं आहे. तेव्हा त्या स्त्रियांचा आणि आचार्यांचा संवाद आहे. त्यांनी असं सांगितलं की स्वतः प्रमाणम परतः प्रमाणम किरांगना यत्र गिरं गिरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानी ही तन मंडनम पंडितौकाहा. ज्यांच्या घराच्या द्वारावर द्वारस्थ, नीड म्हणजे ते जे काय पिंजरा आहे, त्या पिंजऱ्यामधले ते पोपट आणि मैना त्या पिंजऱ्यामध्ये विचार करतायत. गिरम गिरंती, ती अशा प्रकारची वाणी चर्चा बोलणं करतायत. काय बोलणं करतात? स्वतः प्रमाणम परतः प्रमाणम. या ठिकाणी वेद हा स्वतः प्रमाण आहे का परतः प्रमाण आहे असा विचार करतात. असं ज्यांच्या दारावर तुम्ही दृश्य पाहाल ते पंडित मंडन मिश्रांचं ते घर आहे असं तुम्ही समजून घ्या, असं त्या स्त्रिया म्हणायला लागतात. पुढचा श्लोक आहे फलप्रदम कर्म काय फलप्रदम कर्म फलमप्रदम वा किराम गणायत्र गिरं गिरंती. ज्या पोपट आणि मैना आणखी असा विचार करतात की फलप्रद हे कर्म आहे का फलप्रद ईश्वर आहे. ईश्वर कर्म देतो का कर्मच फल देतं, म्हणजे कर्मच फलप्रद आहे का ईश्वर फल देणारा आहे, असा विचार जिथल्या पोपट आणि मैना करतात, पिंजऱ्यातल्या करतात. हे ज्यांच्या दारावरचं दृश्य असेल ते घर त्या पंडित अशा मंडन मिश्रांचं आहे असं तुम्ही समजून घ्या, असं आलेलं आहे. याचा अर्थ मंडन मिश्रांनी आणि आचार्यांनी जेव्हा जगताच्या कारणाचा वाद केला तेव्हा त्या कारणवादामध्ये सुद्धा ईश्वर मानावा की न मानावा असा वाद झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मीमांसकांनी मंडन मिश्रांनी अनेक वेळा प्रयत्न केला फलप्रदम कर्म, फलप्रद हे कर्मच आहे असा विचार केला. त्याचं शेवटी खंडन झालं, ईश्वर मानावा लागतो असं आचार्याने त्याचं खंडन केलं, ही गोष्ट वेगळी. पण तिथपर्यंत तरी कुमारील भट्ट यांच्या मतानुसार मंडन मिश्रांपर्यंत तरी फलप्रद कर्मच आहे आणि त्यांच्याही मतामध्ये कर्मवाद मानलेलाच आहे. बरं, आता आचार्यांनी जरी याचं खंडन केलं असलं, स्वतंत्र कर्मवाद मानणं योग्य नाही, तरीसुद्धा वेदांत मतानुसार सुद्धा कर्मवादाला स्वीकृती दिलेलीच आहे. मग जगताच्या उत्पत्तीसाठी कर्मसुद्धा कारण मानलं, वेदांताने सुद्धा कारण मानलेलं आहे. जरी ईश्वर जगत उत्पन्न करतो असा वेदांताचा सिद्धांत असला, ईश्वर कारणवाद असला, तरीसुद्धा कर्म हे निमित्त कारण आहे. जर कर्मच नसतं तर ईश्वर विनाकारण जगत उत्पन्न करायला मोकळा नाही, त्यानं उत्पन्न केलंच नसतं. ईश्वराने हे उत्पन्न का केलं? प्रत्येक जीवाला आपल्या कर्माचं फल त्याला द्यायचं आहे, म्हणून कर्मानुसार त्यानं हे सगळं जग उत्पन्न केलं. ह्याच्या मुंडक उपनिषदामध्ये श्रुती आलेली यथा कर्म यथा श्रुतम. जसं कर्म ज्याचं असेल आणि ज्याची जशी उपासना क्रतू उपासना जशी असेल त्या उपासनेनुसार त्याच्या कल्पनेनुसार त्यानं जे पूर्वजन्मामध्ये कर्म केलंय, जशी उपासना केली, त्या कर्म आणि उपासनेचं फल देण्यासाठी भगवंतानं त्या प्रकारची सृष्टी उत्पन्न केली असा अर्थ होतो. म्हणजे काय? प्रत्येकाचं समष्टी जीवांचं समष्टी प्रारब्ध कर्म हे सुद्धा जगताच्या उत्पत्तीला कारण मानलेलं आहे. म्हणजे जगताच्या कारणाचा विचार केला तर सर्व दार्शनिकांनी कर्मवाद मानलेला आहे, कर्मविचार मानलाय. कर्म कारण आहेच आहे जगताच्या उत्पत्तीला. माऊली सुद्धा म्हणतात की या जगताच्या उत्पत्तीला जे मूलतः सर्व मान्य अशा प्रकारचं कारण आहे त्याला कर्म असं म्हणतात. असा कर्मविचार माऊलीने मांडलाय. म्हणजे काय? कर्म जर नसतं तर जगतच उत्पन्न झालं नसतं ना. जगत का उत्पन्न झालं? प्रत्येकाचं कर्म शिल्लक राहिलं म्हणून जगत उत्पन्न झालं. म्हणून ज्याच्यामुळे जगताची निर्मिती होत गेली त्याला कर्म असं म्हणा. किंवा ज्याच्यामुळे जगताचा विस्तार होत गेला, विश्वाकारू संभवे, विश्वाचा आकार वाढतच गेला, हा संपूर्ण विस्तार झाला, तो कर्मामुळे झालेला आहे. म्हणून विश्वाचा आकार जो हा संपूर्ण पसरला तो ज्याच्यामुळे झाला त्याला कर्म असं म्हणतात. जेणे विश्वाकारू संभवे, असा हा विश्वाचा आकार जो आहे तो कर्मामुळे झालेला आहे. कर्म जर संपलं तर विश्वाकार सुद्धा भासणार नाही, विश्वाचा आकार प्रतिभाषित सुद्धा होणार नाही. जो विश्वाचा आकार भासतोय, प्रतीला येतो, तो कशामुळे येतोय? काहीतरी कर्म आहे म्हणूनच तो प्रतीला येतोय. म्हणून विश्वाकार ज्याच्यामुळे आहे त्याला कर्म असं म्हणतात. असा कर्माचा विचार या ठिकाणी केला. जगत वा भूतभावोत भव करो विसर्ग कर्म संज्ञित. म्हणजे कितवा अध्याय? 8वा ना? 8व्या अध्यायामधला श्लोक आहे. भूतभावोत भव करहा, भूतानां भाव हा उत्पत्ती आहे ना, उत्पत्ती करहा.
संपूर्ण प्राणीमात्रांच्या उत्पत्तीला कारण ठरणारा असा जो विसर्ग आहे त्याला कर्म असं म्हटलंय माऊली त्या ठिकाणी. तोच विचार इथं ज्ञानोबाराय सांगतायत की या संपूर्ण प्राणीमात्रांना उद्भवाला म्हणजे उत्पत्तीला कारण ठरणारं जे आहे त्याला कर्म असं म्हटलंय. कर्म उत्पत्तीला जसं कारण आहे तसं हे उपलक्षण आहे. जगताच्या स्थितीलाही कारण कर्मच आहे ना. कर्म संपलं की स्थिती नाही राहणार. म्हणजे कर्म संपलं की जसं आपण म्हणतो ना प्रारब्ध कर्म संपलं की तो संपला, तो जातो, मृत्यू प्राप्त होतो किंवा विधेयकवल्ला प्राप्त होतो. प्रारब्ध कर्म आहे तोपर्यंतच स्थिती आहे ना प्रत्येकाची, ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो. प्रारब्ध कर्म हे स्थितीलाही कारण आहे आणि मृत्यूलाही कारण तेच आहे. प्रारब्ध कर्म संपलं म्हणून मेला आहे की नाही, कर्माचं संपणं म्हणून मेला. म्हणून म्हणजे कर्म जे ह्या जगताच्या उत्पत्तीलाही कारण आहे, स्थितीलाही कारण आहे आणि लयाला सुद्धा कारण आहे. म्हणून उत्पत्ती स्थिती लयालाही जे कारण ठरलेलं आहे असं जे निमित्त कारण, मात्र असं नाही की उपादान कारण आहे, निमित्त कारण असं जे आहे त्याला कर्म असं म्हणतात. असं कर्माच्या विषयी विचार या ओवीमध्ये माऊलींनी केला आहे. कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. ते चांगल्या प्रकारे अगोदर जाणावे लागे येथ. या ठिकाणी कर्म अकर्माच्या विचारामध्ये अगोदर कर्म म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे जाणून घेतलं पाहिजे की ज्याच्यापासून हा संपूर्ण विश्वाकार उत्पन्न होतो. मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. मग यानंतर काय जाणावं, वर्णाश्रमाला उचित असलेलं जे विशेष कर्म विहित, जे विशेष कर्म विहित म्हणजे शास्त्राने सांगितलेलं विहित अशा प्रकारचं असं जे विशेष कर्म आहे, जे वर्णाश्रमाला योग्य अशा प्रकारचं आहे त्यालाच विकर्म असं म्हणतात. हेही ओळखलं पाहिजे, निश्चित ओळखलं पाहिजे आणि उपयोगासह ओळखलं पाहिजे. याचा उपयोग काय, वर्णाश्रम कर्म वर्णाश्रम पद्धतीनुसारच जर कर्माचरण केलं तर कोणतं फल प्राप्त होतं याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे उगच कर्म करायचं म्हणून करायचं असं नाही, तर त्या कर्माला फल असलं पाहिजे काहीतरी. शास्त्रविहित कर्म करा. या ओवीमध्ये काही शब्द महत्त्वाचे आहेत. वर्णाश्रमाला उचित असलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक वर्णाचे आश्रमाचे कर्म वेगळे आहेत आहे ना, असे विशेष म्हणजे भिन्न भिन्न असं ते असलं पाहिजे. शास्त्र विहित असलं पाहिजे, विहित कर्म पाहिजे आणि पुन्हा उपयोगासह ओळखलं पाहिजे. त्या कर्माचं ते फल आहे, कोणत्या फलासाठी करावं हेही कळलं पाहिजे. म्हणजे स्वे कर्मणी अभिरतः संसिद्धीम लभते नरः. संसिद्धी म्हणजे वैराग्य सिद्धी प्राप्त करून घेऊ शकतो. वैराग्यासाठी अंतकरणाच्या शुद्धीसाठीही कर्म केली पाहिजे, अशा फलाचाही विचार करावा. नाहीतर सकाम बुद्धीने कर्म करण्याने फारशी काही फलश्रुती प्राप्त होणार नाही. म्हणून निष्काम बुद्धीने कर्म करून त्या कर्माने किती मोठं फळ प्राप्त होऊ शकतं ह्या फळाचाही उपयोगाचाही विचार करून या विकर्मालाही समजून घेतलं पाहिजे. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे, येतुलेनी काही न गुंफे आपैसेची. पाठी यानंतर म्हणजे कर्म म्हणजे काय समजलं, विकर्म म्हणजे काय हे समजलं. याच्या नंतर आता जे निषिद्ध म्हणिपे, ज्याला निषिद्ध असं म्हटलं जातं, तेही स्वरूपे बुझावे. ते निषिद्ध कर्मसुद्धा स्वरूपाने कसं आहे हे समजून घेतलं पाहिजे. येतुलेनी काही न गुंफे आपैसेची. मग सहजच असं एवढं सगळं समजून घेतल्यानंतर काही न गुंफे, कधीही कुठेही तो साधक या कर्मामध्ये अडकणार नाही. म्हणजे कर्म म्हणजे विश्वाकारू जेने संभवे अशी व्याख्या झाली. विकर्म म्हणजे वर्णाश्रमाला उचित असणारं विहित कर्म असा अर्थ झाला. अकर्म म्हणजे निषिद्ध कर्म असा माऊलींनी अर्थ केला. निषिद्ध तेही बुझावे स्वरूपे, तेही ओळखलं पाहिजे का न करण्यासाठी. असं निषिद्ध कर्म आपल्याकडून होऊ नये हे समजण्यासाठी, म्हणून निषिद्ध काय तेही कळलं पाहिजे. येरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन, परिते असो ऐके चिन्ह प्राप्ताचे गा. येरवी पाहिलं तर हे जग हे कर्माधीन, हे संपूर्ण जग कर्माच्याच अधीन आहे. आता इथं उपसंहारातली ओवी बघा आणि पहिली ओवी बघा. कर्म म्हणजे स्वभावे जेने विश्वाकारू संभवे. आणि उपसंहार या श्लोकाच्या अर्थाचा करत असताना येरवी जग हे कर्माधीन. जग म्हटलं की त्या जगातल्या प्रत्येक पदार्थाचा, प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक क्रियेचा, प्रत्येक विचाराचा कर्माशी संबंध आहे. कर्माचंच फल आहे सगळं हे जगत म्हणजे. म्हणून प्रत्येक जग हे जगातली वस्तू कर्माच्याच अधीन आहे. जग हे कर्माधीन म्हणजे कर्माधीन आहे त्याला जग म्हणा.
कर्माच्या आधी नाही त्याला जग म्हणा, जीव म्हणा. एकदा कर्म बंधनातून सुटला की तो जीव नाही. कर्माच्या बंधनात जो आहे तो तेच जग आहे, जगातले जीव आहेत. जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन. हे सगळं विश्व कर्माच्या अधीन आहे. अशी या कर्माची व्याप्ती अत्यंत गहन आहे, दुर्बोध आहे, कळण्यास कठीण आहे. परिते असो ऐकी चिन्ह प्राप्ताचे गा. परंतु ह्या गोष्टी आता असू दे. प्राप्त म्हणजे या कर्मबंधनातून जो सुटलेला आहे, भगवंताला प्राप्त झालेला आहे, असा जो मुक्त पुरुष आहे, ज्ञानी पुरुष आहे, त्या ज्ञानी पुरुषाचं काय चिन्ह, काय लक्षण आहे ते सुद्धा मी तुला सांगतो, ऐक. म्हणजे कर्माचा विचार हे आता सोडून दे. का? गहना कर्मणो गती हे याचा विचार करून किती काय निष्पन्न काय होणार आहे. जग हे कर्माधीन. एवढं जग एका कर्माच्या अधीन आहे. जगातला सर्व व्यापार व्यवहार सगळ्या गोष्टी, उत्पत्ती स्थिती प्रलय सगळं जग या कर्मावरच चाललेलं आहे. त्यामुळे या कर्माच्या आपल्याला जगात काही कर्मविचार करून काय जगात राहायचं नाही आहे, जगाच्या आतीत जायचं आहे, कुठे बंधनातून मुक्त व्हायचं आहे. पण बंधनातून मुक्त होण्यासाठी म्हणून या कर्मातून जे सुटलेले आहेत असे जे ज्ञानी पुरुष आहेत, ते ज्ञानी पुरुष जे कर्मातून मुक्त झालेत त्यांचं काय लक्षण आहे ते जर आपल्या लक्षात आलं तर आपण त्यांची लक्षणंही आपली साधनं होतील आणि आपणही त्या कर्मातून मुक्त होऊ शकू. म्हणून कर्मातून मुक्त होण्यासाठी म्हणून आपल्यालाही या ज्ञानी पुरुषांची लक्षणं ऐकणं गरजेचं आहे. आणि इथून पुढे काही जवळजवळ 6 श्लोकांमध्ये हे ज्ञानी पुरुषांची सगळी लक्षणं सांगितलीत. कर्मण्य कर्मय पश्येत यस्य सर्वे समारंभाः त्यक्त्वा कर्मफलासंगम निराश्रित चित्तात्मा यदृच्छालाभ संतुष्टः गतसंगस्य मुक्तस्य. या 23व्या श्लोकापर्यंत ही सगळी ज्ञानी पुरुषाची लक्षणं आहे की जो कर्मातून मुक्त झालेला आहे, ज्याला ज्ञान प्रधान असा कर्मसन्यास ज्याचा आहे. हे जे 6 श्लोक आहेत हे या संपूर्ण अध्यायाचं सार आहे. 4थ्या अध्यायाचं हे सार आहे की ज्याच्यामुळे या अध्यायाला नाव दिलंय ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञानाने प्राप्त होणारा कर्म संन्यास ज्याला झाला असतो त्याचं हे वर्णन आहे, ज्या महापुरुषाचं हे वर्णन आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.